अमरावतीमध्ये रेती वाहतूकदारांच्या पत्रकार परिषदेनंतर आता नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे। प्रशासनावर कारवाई आणि अडथळ्यांचे आरोप करत ट्रक चालक व मालकांनी आपली भूमिका मांडली आहे। मात्र पत्रकार परिषदेनंतर उपस्थित काही पत्रकार, फोटोग्राफर आणि युट्यूबर यांच्याशी झालेल्या आर्थिक व्यवहाराची चर्चा रंगली असून या प्रकारामुळे संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे। रोजगाराचा प्रश्न की माध्यमांच्या माध्यमातून सरकारवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न। अमरावतीमध्ये रेती वाहतूक व्यवसायाशी संबंधित ट्रक चालक आणि मालकांनी पत्रकार परिषद घेत प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे। गेल्या 1 महिन्यांपासून रेती वाहतूक बंद असल्यामुळे रोजगारावर मोठा परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले। नागपूर, चंद्रपूर, भंडारा आणि वर्धा भागातून येणाऱ्या रेती वाहनांना अडथळे निर्माण होत असल्याचा दावा यावेळी करण्यात आलाय। ट्रक मालकांच्या म्हणण्यानुसार रॉयल्टी असलेल्या वाहनांनाही थांबवले जाते आणि विविध कारणे देत कारवाई केली जाते। त्यामुळे ट्रकचे हप्ते, कुटुंबांचा खर्च आणि आर्थिक जबाबदाऱ्या वाढत असल्याचा आरोप करण्यात आलाय। याच पत्रकार परिषदेत आणखी एक महत्वाची बाब समोर आली आहे। नियमांचे पालन करणाऱ्यांनाही अडचणी येत असल्याने काही वाहने रॉयल्टी शिवाय रेती वाहतूक करत असल्याची चर्चा झाली आणि त्यामुळे रेती तस्करी वाढत असल्याचेही काही ट्रक मालकांनी मान्य केलेत। आमची आज तुमच्या मार्फत मागणी एवढीच आहे की ज्या गाडीवर रॉयल्टी आहे, जी गाडी नियमामध्ये आहे ती गाडी सोडण्यात यावी आणि ज्या गाडीवर रॉयल्ट्या नाही आहे त्या गाड्यावर कडक कारवाई करण्यात याव्या। नियमात जी रेती व्यवसाय व्हायला पाहिजे तो होऊ द्यावा आणि ज्या घाटातून अवैध गाड्या भरून येत आहे, ज्या घाटातून गाडी येते पण रॉयल्टी कमी असते किंवा नसते, तर त्या घाटावर सुद्धा कारवाई करण्यात यावी, हीच आमची तुमच्या मार्फत मागणी आहे। आम्हाला जो रेती वाहतूक करताना जो त्रास होत आहे, आमच्याजवळ रॉयल्ट्या असताना सुद्धा आमच्या गाड्या थांबवल्या जातात, विनाकारण आमच्या गाड्या 2-2, 3-3 महिने रोखल्या जातात। आम्हाला EMI भरावं लागतात। आमचा पूर्ण कुटुंबाचा भार आणि आमचं सर्व आमचा परिवार ज्या व्यवसायावर अवलंबून आहे, तो जो व्यवसाय आमचा ठप्प झाल्यावर आमचा जो उदरनिर्वाहाचा जो प्रश्न येतो तो पूर्णपणे ठप्प राहतो। आमच्या EMI आमच्या अंगावर वाढतच राहतात। अशा वेळेस आमच्यासारख्या बेरोजगार लोकांनी काय करावं हे आम्हाला शासनाला यातून सांगायचं आहे। रामटेक पोलिसांनी जप्त केलेल्या 2 ट्रकांचा मुद्दाही पत्रकार परिषदेत उपस्थित करण्यात आला। यामध्ये वाहन मालक प्रशांत ठाकरे यांच्या 2 वाहनांचा उल्लेख करण्यात आलाय। मात्र पत्रकार परिषदेनंतर सर्वाधिक चर्चा झाली ती आर्थिक व्यवहारांच्या मुद्द्यावर। प्रेसच्या माध्यमातून स्वतःची बाजू अधिक प्रभावीपणे मांडत सरकार आणि प्रशासनावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न झाला का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे। पत्रकार परिषदेनंतर झालेल्या आर्थिक व्यवहारांमुळे या संपूर्ण प्रकरणाची शहरात मोठी चर्चा सुरू झाली आहे। या पत्रकार परिषदेत सचिन भोपळे, पंकज देशमुख, गोपाल धर्माळे, मिलिंद जवंजाळ आणि करीम लालूवाले आयोजक म्हणून उपस्थित होते। रेती वाहतूक बंदीमुळे रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला असला तरी पत्रकार परिषदेनंतर समोर आलेल्या आर्थिक व्यवहारांच्या चर्चेमुळे या प्रकरणाने नवे वळण घेतले आहे। प्रेसचा वापर करून प्रशासन आणि सरकारवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न झाला का, यावर आता चर्चा सुरू झाली आहे। या संपूर्ण घडामोडींवर पुढे काय होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे।